शिंदे समितीच बरखास्त केली ती. आम्ही तिला 6 महिने मुदतवाढ घेतली, तीच मुदतवाढ ही काही नाही. ते नाटक हे सगळं मराठ्याला कळतंय. आणि मुदतवाढ देऊन काय होईल, तिला ऑफिसर नाही बसायला आणि ती नोंदी इश्यू देत नाही. मुदतवाढ करून काय करता? हे आल्यापासूनच झालंय. हे आल्यापासूनच असं आहे. धनगर मराठ्याच्या अंगावर घालीन, मराठी धनगराच्या अंगावर घालीन, ओबीसी त्याच्या अंगावर घालीन, ते याच्या अंगावर घालीन, मराठ्यात भांडणं लावीन. उद्या निघणारच तुम्ही? 100% लोकशाही मार्गानं सगळे नियमाचं पालन करून आमरण उपोषण आझाद मैदानला 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होणार. पहिलीची ती नाही सर, आज दिली आहे ना? आज दिली आहे, आत्ता जास्त दिली आहे. पहिलीची मला माहिती आहे ना, शिंदे समितीच बरखास्त केली ती. आम्ही तिला 6 महिने मुदतवाढ घेतली, तीच मुदतवाढ ही काही नाही. ते नाटक हे सगळं मराठ्याला कळतंय. आणि मुदतवाढ देऊन काय होईल, तिला ऑफिसर नाही बसायला आणि ती नोंदी इश्यू देत नाही. मुदतवाढ करून काय करता? ती व्हॅलिडिटी देत नाही, प्रमाणपत्र इश्यू देत नाही. नुसती मुदतवाढ करून काय करायचं आम्हाला? या सर्व प्रकरणाबद्दल संभ्रमाचं वातावरण एक आंदोलकांमधलं दूर व्हावं या हिशोबाने तुम्ही काय संदेश द्याल सध्या? नाही संभ्रम नाही. ते तुम्हाला वाटतं संभ्रम नाही. चर्चा फिरच्याला मराठी कदरून गेले, त्यामुळे मराठीला माहिती आहे यापर्यंत मुंबईला जायचंच. मराठ्याला माहिती आहे सगळं. लेखी नको, चर्चा नको, अंमलबजावणी नाही का? मराठी नाही थांबत, लोक तयारीला लागलेत जंगी. तुम्ही बघा ना आता उद्या कसं सर्वांशी बोलणं झालं, सर्व नेत्यांशी, मराठा असतील नेत्यांशी की त्या आंदोलनाच्या बाबत. हे तुमचं छत्रपतींच्या वंशजांशी काही बोलणं झालं आहे का आंदोलनावरून, किंवा तुमची काही चर्चा पार पडली, त्यांचं काय मत आहे याच्यावर? नाही. छत्रपती दोन्ही घराणे म्हणजे सोलापूरचं कोल्हापूरचं आणि सातारचं हे आमचे सगळ्यांचे प्रेरणादायी घरं आहेत. आणि ते कधी पण समाजाच्या पाठीशी असते. त्यामुळं आम्ही त्यांना कधी म्हणत नाहीत, बोलत पण नाहीत. कारण आपल्याला ती इतका अधिकार नाही पोहोचत. शेवटी आमच्या राजाचे वंशज आहेत ते, आणि ते सर्वच आहे आमच्यासाठी दोन्ही. पण त्यामुळं तुम्हाला खात्री त्यांना कसं काम सांगायचं तुमच्या आणि समाजाच्या कायम पाठीशी राहतील? पण आपण कसं त्यांना कसं काम सांगणार? आपण राजाच्या वंशजाला आपण कसं काम सांगायचं? त्यामुळे आपण त्यांचं आदरस्थानी येते आमच्या. त्यामुळे त्यांना आपण नाही सांगू शकत हे काम करा ते काम करा. या सर्व प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांची OSD येऊन गेले, त्याच्यानंतर कोर्टाचा निकाल आलेला आहे. या गोष्टींना तुम्ही म्हणजे त्यांनी कोर्टात तुम्हाला एकीकडे परवानगी दिल्याचे म्हटलं, पण दुसरीकडे ज्यावेळेस मांडणी होते त्यावेळेस कुठंतरी अनुकूलताचे प्रतिकूलता दाखवल्या जाते. कसं बघता तुम्ही याला, की सरकार का दुटप्पीपणाची भूमिका घेते आहे का हा वेगळ्या लेवलचा एक निर्णय? नाही ते आज नाही, ते पहिल्यापासूनच आमच्या वाट्याला ते आलं. मुद्दाम दुटप्पी भूमिका, एका जातीला द्यायचं दुसऱ्याला द्यायचं नाही, ही जात त्याच्या अंगावर घालायची, त्यांना द्यायचं. काही दिवसांनी आता ह्या आम्हाला देतील, त्यांच्या अंगावर घालतील, ही त्यांची पद्धत आहे. त्याच्यामुळं गरीब ओबीसी गरीब मराठ्यांनी शानं हुशार व्हायचं आणि आपण ओळखून घ्यायचं हा माणूस कसा आहे. जसं की कालच्यासारखं, काल कसं बिगडी नाटक रचलं होतं. कसे म्हणजे नाटक नाही ते काल कोणचा मी बोललेलाच व्हिडिओ टाकला होता आमदारांनी फडणवीसांच्या. आणि मग आज त्याचं पुरं धुवून गेलं ते विषय. आता जर त्याच OEDच आला नसता इकडं मुख्यमंत्र्याचा, त्यांनी जे पाठवला त्या अर्थी मधल्या लोकांनी त्याचा आभऱ्यापणा केला जाणून बुजून, शिव्या नाही देऊन दिल्या असं भासवलं आणि काहीतरी नाटक नौटंकी घडून आणली. हे ते आज सिद्ध झालं. नसतं मुख्यमंत्र्यांनी OED कशाला पाठवलं असतं? हे भ्रम निर्माण करणे एवढंच कामं करतात. मराठी थांबत नाहीत बाबा. भ्रम होऊन येतं तिकडं काय होऊ, इथं लेकराच्या आयुष्याचं वाटोळं होत आहे. होणार आहे आरक्षण. उद्या निघणारच तुम्ही? 100% लोकशाही मार्गानं सगळे नियमाचं पालन करून आमरण उपोषण आझाद मैदानला 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होणार. तुम्ही एक वाक्य वापरलं होतं मगाशी की ब्रिटिशांच्या काळात आंदोलन करायला परवानगी होती आणि सध्याच्या काळात काय होतं तुम्ही? मग आता ब्रिटिशाच्या काळात सुद्धा उपोषणं झाले ना. चले जाओ अमके तमके हे ते नाही रोखलं ना. देवेंद्र फडणवीसच्या काळात होतंय ते. म्हणजे आता अत्याचार अन्याय राजवटी असं होतंय त्याचा अर्थ. पण न्यायदेवता आहे ना, न्यायदेवता कशाला बसली? याला फक्त मराठीच बळी पडतात का? तुम्हाला वाटतं की महाराष्ट्राचं एकूण राजकारण, एकूण सर्वच घटकातील सर्वच लोकांना त्याचा फटका बसतो? हे आल्यापासूनच झाले. हे आल्यापासूनच असं आहे. धनगर मराठ्याच्या अंगावर घालीन, मराठी धनगराच्या अंगावर घालीन, ओबीसी त्याच्या अंगावर घालीन, ते याच्या अंगावर घालीन, मराठ्यात भांडणं लावीन. हे आल्यापासूनच चालू आहे. दलित मुस्लिमाच्या अंगावर घालीन, कुणी कोणाला अंगावर घालीन. आधी नव्हते हे प्रकार. ते खेळ करायला हेच. पण ते आम्ही जाणार आहेत. आमच्या कायदेशीर मागण्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते घेणार आहेत. कधीतरी समजून घ्यावं लागतं आणि ते मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. निर्णायक टप्पा आहे. पुन्हा अशी
संधी नाही पुन्हा. मग घरात नाही झोपायचं, चलो मुंबई, काना 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 निघायचं. तर न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही न्यायालय आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही नक्कीच आझाद मैदानावर उपोषण करू असं मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.